आपण प्रज्ञादया पवारांची थेरी गाथा इसवी सन 2006 ही कविता पाहत होतो. अगदी थोडक्यात सुरुवातीपासून या कवितेचा विचार मी तुम्हाला सांगतो. महात्मा फुले, शाहू आंबेडकर यांची जी विचारधारा आहे किंवा शाहू फुले किंवा फुले आणि आंबेडकरांची जी विचारधारा हिला केंद्रस्थानी ठेवून ही कवयित्री वास्तवाचं भान ठेवून लिहित असते. आता ह्या कवितेवर बुद्ध तत्वज्ञानाचा एक प्रभाव आहे किंवा कवितेतून बुद्ध तत्वज्ञानावर प्रकाश टाकण्याचा ती प्रयत्न करते. माणसानं लिंगभेदाच्या पलीकडे गेलं पाहिजे आणि हे पलीकडे जाऊन स्त्रीवादी जाणीव ती प्रकट करते. आता ह्या कवितेचं जे शीर्षक आहे ना, थेरी गाथा इसवी सन 2006. इसवी सन 2006ला गौतम बुद्धाच्या, आज इसवी सन 2006ला ती कदाचित लिहित असावी आणि त्यावेळेला तिला असं वाटतं की थेरी गाथा. आता थेरी गाथा याचा अर्थ असा आहे की थेरी गाथा नावाचा हा एक गौतम बुद्धाचा किंवा बौद्ध धर्माचा एक ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ खुद्दक निकायाच्या 15 ग्रंथापैकी एक आहे असं सांगितलं जातं. यामध्ये 73 पद्मपद प्राप्त विद्वान स्त्रियांनी, भिक्खून स्त्रिया, ह्या भिक्खुनी जे आहेत का नाही, ह्या भिक्खू स्त्रिया ज्या आहेत ना, या स्त्रियांनी आपल्या उद्गारातून रचलेल्या 522 गाथांचा हा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी आणि ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्य स्वरूपात असून त्यात अतिशय उत्कट भावनांचा, स्त्रियांच्या जीवनाचा जीवभावाचा अनुभव त्यामध्ये व्यक्त केलेला आहे. हा ग्रंथ 16 भागात आहे असं म्हणतात. थेरी गाथा जो गाथांच्या संख्येनुसार क्रमाने तो येत असतो आणि भिक्खुणींचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये. आणि ह्या सगळ्या भिक्खुणी ज्या आहेत का नाही, त्या विशेष करून भगवान बुद्धाच्या समकालीन आहेत. याच्यामध्ये काही उल्लेखही असायला नाही. त्यामध्ये उल्लेख असा आला की पाटलीपुत्राचा उल्लेख आलेला आहे. आता हा पाटलीपुत्र सम्राट अशोकांच्या राजधानीचा आहे. यामुळे या ग्रंथाचा काळ खूप प्राचीन आहे, आपल्याला कळतं. पहा, आता थेरी गाथा ही जी थेरी गाथाच्या समान आहे, त्याच्यामध्ये काही विषयाची गंभीरता आलेली, प्रकृतीचं चित्रण आलेलं आहे. भिक्खुनी ज्या स्त्री आहेत यांचं संघटन त्याच्यामध्ये आलेलं आहे. कुठलाही भेदभाव न करता आध्यात्मिक जीवनामध्ये मग्न असलेल्या समाजातल्या स्त्रियांच्या संदर्भात त्याच्यामध्ये वर्णन आहे. थेरी गाथातून त्या काळातल्या स्त्रियांचं सामाजिक जे जीवन आहे त्याच्यावर देखील प्रकाश पडतो. आणि म्हणून त्या काळातला जर बुद्धाचा विचार केला तर कवयित्रीला वाटतं की थेरी गाथा ही आज कुठे, आज समता आहे का? स्त्रियांच्या सामाजिक जीवनाचा विचार आहे का? हा तिला प्रश्न पडतो. आणि म्हणून ती म्हणते, जे तुला दिसलं ते कुणालाच दिसलं नाही, जे तू पाहिलंस ते कुणीच पाहिलं नाही. दुःखाची गहन गूढ अद्भुत लिपी आणि उत्पत्ती तू उलगडवलीस. गौतम बुद्धाला उद्देशून ती बोलत असते. पुन्हा ती इथपर्यंत आपण पाहिलं होतं, याच्या पुढे थोडं पाहिलं होतं, पण तुम्हाला पुन्हा एकदा सांगितलं. पुन्हा ती म्हणते, कार्यकारणाच्या लखलखत्या संज्ञेत इतिहास जन्य केलास तू, ज्ञानाचा विराट अवकाश. गौतम बुद्धाला जे अथांग ज्ञान झालं, गौतम बुद्धाचं तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित आहे, लक्षात ठेवा. कार्यकारण कोणत्याही गोष्टीचं कारण असल्याशिवाय ते कार्य घडत नाही. वीज
ढगावर ढग आदळल्याशिवाय वीज बाहेर पडत नाही. उगीच त्याला देवत्व देऊन उपयोगाचं नाही. आणि हे तू ज्ञानाचा विराट अवकाश आहेस. बघता बघता गच्च भरून गेली पोकळी व्यक्ती समष्टी सृष्टीतली. तुझं तत्वज्ञान जे आहे, तुझा जो विचार आहे, तो व्यक्तीला, समष्टीला आणि सृष्टीलाही भावला. ती म्हणते, सतत लावत असते मी तुझ्या अत्यंतिक थेट शब्दांचा अत्यंतिक थेट अर्थ. ती म्हणते, मी तुझ्या सगळ्या शब्दांचा अर्थ लावते अत्यंतिक थेट, अत्यंतिक असा तो अर्थ. आणि मग ती म्हणते की अत दीप भव, दिसावं पाण्याखालचं पाणी. बघा, अत दीप भव, भगवान गौतम बुद्धानं सांगितलेला हा एक मार्ग आहे. दुःखापासून मुक्ती आणि सुखाचा शोध यासाठी माणसाची आयुष्यभर सगळी धडपड आहे पा. आणि आज विज्ञानाचं युग आलं, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. सगळ्यांना अगदी तात्काळ परिणाम हवा आहे. आपण सगळीकडे नुसती एक नजर टाकली ना तरी आपल्याला असं आढळून येतं, विश्वच सारखं धावत आहे सगळीकडे. आपण भयंकर गर्दीच गर्दी करून दिसत आहोत. कुठेही गर्दी आहे. जीवनामध्ये माणसाला, प्रत्येकाला दुःखापासून मुक्ती पाहिजे, प्रकाश पाहिजे. आणि म्हणून ती म्हणते अत दीप भव, दिसावं पाण्याखालचं पाणी न चमकून जावा मधूनच परावर्तित प्रकाश चकाकता. तुझ्या या अस्तित्वाचं, तुझ्या विचाराचं, तुझ्या तत्वज्ञानाचं हे अतदीप भव, अंधाराकडून प्रकाशाकडे जाणार, म्हणजे जे अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाणार असं दिसावं ना. पाण्याखालचं पाणी, ते निथळपणा, ते तळ दिसावा, पाण्याखालचं पाणी दिसावं. जीवन तुझं जे जगणं आहे ते जगणंच मला दिसावं आणि चमकून जावा मधूनच परावर्तित प्रकाश चकाकता. आणि मधूनच एखादा चमकून जावा परावर्तित प्रकाश तुझ्या त्या जगण्याच्या, तुझ्या त्या विचाराच्या वाटेवरच जे जगणं आहे ना ते कोणीतरी मला जगताना दिसावं. आणि मग ती म्हणते, मी भिडू पाहते समग्राशी डोळा. अंतसूत्र आयुष्याचं, अंतसूत्र भौतिकाचं, अंतसूत्र अभौतिकाचं. मी या सगळ्या आयुष्याकडं, सगळ्या लोकांकडं, मग मी सगळीकडं पाहत राहते तुझ्या तत्वज्ञानाचा विचार करून. तुझं सांगितलेलं अतदीप भव हे आयुष्य बघून, त्या विचाराचं, त्या तत्वज्ञानाचा मी धांडोळा घेते, सगळीकडे डोळे फिरवते, समग्राशी डोळा भिडवते आणि बघते माणसाच्या आयुष्याचं अंतसूत्र काय, भौतिकाचं काय अंतसूत्र आहे. हे आज तुमचं माझं जे जगणं आहे भौतिक, अभौतिकाचं, याच्या पलीकडच्या जगाचं काय सूत्र आहे. मला पाहिच्यात वस्तू वस्तूंच्याच रूपात, मला पाहिच्यात अवस्तू अवस्तूंच्याच रूपात. मला पाहायचंय लिंग निरपेक्ष निर्वाण, धडधडत्या आगीतलं जिवंत. ती म्हणते की मला अशा खुळचट कल्पनात अडकायचं नाही. मला जी वस्तू जी आहे तीच वस्तू मला त्या रूपात दिसली पाहिजे. स्त्री आहे स्त्रीच असली पाहिजे, तिला उगीच देवत्व दिलं नाही पाहिजे. जे पुरुष आहे पुरुषाचंच अस्तित्व ते असलं पाहिजे. पण मला ज्या त्या वस्तू ज्या त्या रूपात, ज्या नसतील त्या नको त्या रूपात मला पाहायच्या नाही. मला जे वास्तव आहे ते वास्तव स्वीकारायचंय. आणि म्हणून ती म्हणते की मला हे सगळं जग स्त्री पुरुषाच्या भेदाविना लिंग निरपेक्ष, मला ह्या जगाचा निर्वाण होताना बघायचं, शेवटच्या क्षणापर्यंत धडधडत्या आगीतलं जिवंत पण मला बघायचं. का आणला जातोय आड अजूनही माझा स्त्री देहाकार. तिला प्रश्न पडतो. हे सगळं समतेचं तत्व ठीक आहे, स्त्री पुरुष समानता हे सगळं ठीक आहे, पण तरीही अजून स्त्रीला स्त्री म्हणून तिची जी स्वीकार्य भूमिका असते ती न घेता स्त्रीला एक विषमतेची वागणूक का मिळते. ती स्त्री आहे,
म्हणून तिला हे नाही. अहो आतापर्यंत मिलिटरीमध्ये स्त्रिया नव्हत्या. कंडक्टर किती स्त्रिया होत्या, आत्ता होत आहेत. 4 स्त्रिया बैठकीला बसल्या आणि एखादं लग्न जमवतायत एखाद्या पाहुण्याच्या घरी जाऊन. असं घडतं का? नाही. ती स्त्री आहे, तिनं बोलायचं नाही. ती स्त्री आहे, तिनं हे करायचं नाही. ती स्त्री आहे, तिनं चूल आणि मूलच बघायचं. हा जो स्त्री म्हणून तिला दिल्या जाणारा दुय्यमत्वाचा जो वागणुकीचा भाग आहे, तो ती म्हणते, मला अजूनही का आड येतो माझा स्त्री देहाकार, का सतत विझवला ती म्हणते, का सतत विझवला जातोय मी श्रद्धेनं प्रज्वलित केलेला माझा दिवा. बघा, ती म्हणते, माझ्या अजूनही आड काय ही सगळ्या गोष्टी येत आहेत, माझा श्रद्धेनं मी प्रज्वलित केलेला माझा दिवा का विझवला जातोय. मी एक स्त्री म्हणून पुढे आल्यानंतर मी जे निर्माण केलं, मी जे मोठेपण सांगितलं, मी जे माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवलं, ते न स्वीकारता तू स्त्री आहेस म्हणून तिला पाठीमाग का खेचल्या जातं. मग ती म्हणते, का खोडल्या जात आहेत जाणीवा अभ्युपगमापासूनच्या. अगदी निर्मितीपासूनच्या सगळ्या तिच्या जाणीवा का खोडल्या जातात. बघा, हे खरंय ना. आओ, स्त्री आणि पुरुषांचा जर आज विचार केला, मुला मुलींचा, तर समाजामध्ये 1000 पुरुषांच्या पाठीमागे 900 स्त्रिया सुद्धा राहिलेल्या नाही. तिला ही जाणीव आहे की गर्भामध्ये वाढत असलेली स्त्री किंवा पुरुष हे ओळखून लगेच स्त्रीचा तो देह असेल तर तो गर्भपात केला जातो. का खुडल्या जात आहेत जाणीवा अभ्युपगमापासूनच्या, निर्मितीपासूनच्याच. मला पोचायचंय त्या निखालस नग्न सत्याकडे जे बदलतंय हर घडी हर क्षणी. मला मात्र ह्या शेवटच्या खऱ्या सत्यापर्यंत जायचंय, नग्न सत्याकडे जायचंय, जे बदलतात लोक हर घडी हर क्षणी. हजारो अंतर्विरोधात अनित्य जगणार सम्यक म्हणजे काय, समतेचं तत्व म्हणजे काय. मी जोखते आहे स्वतःलाच अस्तित्वाशी हातमिळवणी करताना. मी मलाच पडताळून पाहते माझ्या स्वाभिमानाशी हातमिळवणी करताना. आणि मलाही व्हायचं आहे प्रकृती, मलाही व्हायचं आहे सुजाता, पटाचारा, उत्पल्लवर्णा, संगमित्रा. मलाही लिहायची आहे थेरी गाथा इसवी 2006. बघा, इथं आता या शीर्षकाचं खऱ्या अर्थानं आपल्याला ह्या सुजाता, पटाचारा, उत्पल्लवर्णा, संगमित्रा ह्या त्या थेरी गाथामध्ये वर्णन केलेल्या ज्या भिक्कुनी आहेत त्या आहेत. आणि म्हणून ती म्हणते, मलाही प्रकृती व्हायचंय. प्रकृतीचा धर्म आहे. अहो, पाण्याचा धर्म आहे तहान भागवणं, पाण्याचा धर्म आहे स्वच्छ करणं. स्त्रीचा धर्म आहे कष्ट करणं आणि कष्ट करून समानतेचे हक्क मागणं. मला प्रकृती व्हायचंय. मीही स्त्री आहे, मीही माणूस आहे, मलाही माणूस पण आहे. आणि मला त्यांच्यासारखं व्हायचंय. कुणासारखं? त्यांच्यासारखं लिहायचंय मला. कुणासारखं? सुजाता, पटाचारा, उत्पल्लवर्णा, संगमित्रा. आणि मला त्यांनी त्यावेळेला लिहिली थेरी गाथा. मला आज इसवी 2006 ही थेरी गाथा लिहायची. एक स्त्री म्हणून तिला तिच्या वाट्याला आलेलं विरोधाचं जगणं किंवा तिच्या वाट्याला आलेलं द्वेषाचं जगणं, विषमतेचं जगणं तिला नको आहे. तिला मात्र जगायचंय ते या बौद्धकालीन असलेल्या या स्त्रियांच्या समतेचं तत्व ज्यांनी लावून दिलं, अशा गौतम बुद्धाच्या काळात असलेल्या या भिक्कुणींसारखं लिंगभेदाच्या पलीकडे जाणारं स्त्रीवादी जाणीव प्रकट करून देणारं असं तिला जीवन जगायचंय. आणि म्हणून ती म्हणते, मला ते तत्वज्ञान लिहायचंय 2006 सुद्धा. ते थेरी गाथामध्ये या ज्या स्त्रिया आहेत ना, त्या भिक्कुनी सारखं मलाही व्हायचंय, मलाही लिहायचंय असं ती म्हणते. अशी एक ही प्रज्ञा दया पवारांची कविता आहे. पहा, एक वेगळ्या आशयाची, थोडीशी गौतम बुद्धाचं तत्वज्ञान सांगणारी ही स्त्रीवादी कविता आहे. ठीक आहे, आपण इथं थांबूया.